रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आरोही जी आहे ती आता रमाला सांगत असते की माझे काही फ्रेंड्स येणार आहेत गणपतीसाठी, मग तू माझ्या फ्रेंड्ससाठी काही करू शकतेस का? त्यावर रमा चकित होऊन पाहू लागते। तर मात्र आरोहीची इच्छा अशी असते की आपल्या आईने आपल्या फ्रेंड्ससाठी काहीतरी खायला करावं। खरं तर गोलूला पावभाजी खूप आवडते, त्याचसोबत तिलासुद्धा बरेच पदार्थ आवडत असतात, बाकी मित्रसुद्धा येणार असतात आणि त्यासाठी ती विविध गोष्टींची यादी आता रमाला सांगत असते आणि रमाला म्हणत असते की आई तू एवढं माझ्यासाठी बनवू शकतेस का? त्यावर मुद्दामूनच आता इरावतीने सांगितल्याप्रमाणे तारा जी आहे ती आता भडकवायचं काम करत असते। ती म्हणत असते आरोहीला की नाही ग, तुझ्या आईला ना काहीच येत नसतात, म्हणून तर ती इतके दिवस काहीच तुला बनवून दिलं नाही ना तिने, म्हणून तर ती शांत आहे, असं देखील तारा आता आरोहीला सांगून भडकवायचा प्रयत्न करत असते। त्याच वेळेला आता रमाला तिची ती मुलाखत आठवते। रमा जेव्हा ती मुलाखत बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं हे आपण आपल्या बऱ्याच मुलाखतींमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की काही झालं तरीसुद्धा किचनमध्ये जात नाही आणि किचनमध्ये जायला मुळात मला आवडत नाही। पहिल्यांदा मी किचनमध्ये बरीच कामं करायची, पण त्यानंतर मी किचनमध्ये कामं करायची बंद केली, कारण काही माझ्या भूतकाळाशी निगडीत या सगळ्या गोष्टी आहेत असं देखील तिने त्या मुलाखतीत सांगितलेलं असतं। आणि त्यावर तिला प्रश्न देखील विचारलेला असतो की काय आहे नेमकं तुमच्या ह्याच्यामध्ये भूतकाळात ते तरी आम्हाला सांगा, पण ती सगळं सांगायला नकार देते, सरळ म्हणते की सॉरी पण या सगळ्या गोष्टी मी नाही सांगू शकत असं तिने सांगितलेलं असतं। आणि त्याच वेळेला तिला आता अक्षयसोबत घालवलेले ते प्रसंग किचनमधले देखील आठवतात, कारण किचनमध्ये अक्षय आणि रमाने बरेच प्रसंग एकत्र घालवलेले असतात। आतापर्यंत रमा अक्षयने खूप छान असा स्वयंपाक दोघांनी जोडीने मिळून केलेला असतो आणि त्यामुळे खरं तर रमाला ना किचनमध्ये जायला नाही आवडत। खरं तर रमा आणि अक्षय जेव्हा एकत्र होते म्हणजे एकत्र राहायचे तेव्हा बऱ्याच अशा गोष्टी घडत होत्या, त्यामुळे रमाची किचनशी जी काही वेगळी नाळ आहे ती जोडली गेलेली होती। पण जेव्हा अक्षयने रमाला सोडलं तेव्हा जेव्हा तिच्या आयुष्यात हे सगळे प्रसंग आले तेव्हा मात्र तिने या सगळ्यातूनच बाहेर पडायचं ठरवलं, म्हणजेच काय तरी तिने किचनमध्ये पाऊलही टाकलं नव्हतं आणि त्याबद्दलच तिला या सगळ्या गोष्टी आठवतात, म्हणून तिने किचनमध्ये जायचंही बंद केलेलं असतं। त्या मुलाखतीत तिने तसं स्पष्ट सांगितलेलं नसतं, पण तिने एवढं मात्र सांगितलेलं असतं की माझा भूतकाळाच्या या सगळ्यामध्ये संबंध आहे आणि त्यामुळे मी या गोष्टींमध्ये अडकून बसत नाही आहे देखील तिने आता त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं असतं। दुसरीकडे आरोहीचा हट्ट असतो, आरोही बोलत असते की काही झालं तरीसुद्धा तुम्ही प्लीज माझ्यासाठी आई करशील ना गं तू माझ्या फ्रेंडलाच काही खायला? तर आता रमाकडे नाईलाज होतो, रमा म्हणत असते की हो बाया करते, कारण रमाला आपल्या मुलीसाठी शेवटी हे सॅक्रिफाईस करायलाच लागणार असतं। जरी भूतकाळाच्या काही गोष्टी किचनशी निगडीत असल्या तरीसुद्धा होणारा त्रास हा तितकाच आहे, पण आपण आपल्या मुलीसाठी या गोष्टी तर बिनधास्तपणे करू शकतो हे सुद्धा आता तिला कळलेलं असतं आणि त्यामुळेच ती आता या सगळ्यातून विचार करतच तिला सांगू लागते की हो बाळा मी करेन तुझ्यासाठी, नको काळजी करू। त्यामुळे आरोही ही खुश झालेली असते। आरोहीच्या लक्षात आलेलं असतं की आता आपली आई आपल्यासाठी आपल्या फ्रेंडसाठी काहीतरी युनिक असं बनवणार आहे। तर दुसरीकडे आता अक्षय जो आहे तो ऑफिसला येऊन पोहोचलेला असतो आणि अचानकपणे त्याचा फोन वाजतो। खरं तर त्याला आता बाहेर जायचं असतं, म्हणजे कामासाठी मीटिंग्स सुरू असतात, काही ना काही आहे गोष्टी सुरूच असतात, पण तेवढ्यातच आरोहीचा फोन आल्यावर म्हटल्यावरती मग तो म्हणतो की एकच मिनटं मला ना माझ्या मुलीचा फोन आला आहे, त्यामुळे ते लोकंसुद्धा काहीच बोलत नाही, म्हणतात की ठीक आहे घ्या फोन। आणि त्यावेळेला आता ती सांगू लागते तुम्हाला माहिती आहे का आज कोण येणार आहे आपल्या घरी? तर तिला अक्षय विचारतो की कोण येणार आहे? तर अक्षयला ती सांगते की गोलू येणार आहे बाबा, गोलू आणि माझे अजून काही फ्रेंड्सही येणार आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला आहे। तुम्हाला माहिती आहे का माझे सगळे फ्रेंड्स ना घरी पार्टी करायला येणार आहेत। अरे बापरे, मग त्यांच्या जेवणाचं खाण्याचं ना तू काळजी करू नको, मी काम करतो बाहेरून काहीतरी पाठवतो असं देखील आता अक्षय जो आहे तो सांगू लागतो। अक्षयला लगेच आरोही म्हणते बाबा नको बाहेरून काही पाठवू, नको नको नको, माहिती का तुला आज आहे ना आई माझ्या फ्रेंडसाठी सगळा स्वयंपाक करणार आहे
तर हे ऐकल्यानंतर अक्षय तर चकित होतो, कारण अक्षयला माहिती आहे ना, शेवटी रमाच्या हातची चव म्हणजे आहा, रमा खूप उत्तम स्वयंपाक करते आणि त्यामुळे तो म्हणतो आज आई बनवणार आहे का, म्हणजे अच्छा त्यामुळे इतका आनंद झाला आहे का. तर आरोही म्हणते की हो, आई बनवणार आहे माझ्या फ्रेंड्ससाठी खूप काही खायला. तर आरोहीनेही म्हटल्यानंतर अक्षयला पूर्ण कॉन्फिडन्स असतो, रमा उत्तम स्वयंपाक बनवेल, त्यामध्ये काही बोलण्यासारखंच नाही आहे, त्यामुळे तोही शांत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अक्षयला ते मॅनेजर जे आहेत ते म्हणत असतात की चला निघायचं का. तर अक्षय म्हणतो की हो निघूया, पण तुम्ही तर आता भलतेच खुश दिसताय, मग अशी इतका मूड तुमचा चांगला नव्हता, मग आता अचानक असं काय झालं. तर त्यावर तो म्हणतो की काही नाही हो, सहज माझ्या मुलीचा फोन आला होता, नाही कळणार काही गोष्टी तुम्हाला, असं बोलून तो विषय चेंज करत असतो. म्हणत असतो की आपण जी काही यादी काढली आहे ना, ती तुम्ही जरा एकदा रमा मॅडम आणि जरा साई सरांना सुद्धा दाखवा, म्हणजे कसं बरं पडेल. तर त्यावर नाही, रमा मॅडमला नाही या सगळ्याबद्दल आम्ही काही सांगत, फक्त साई सरांना सांगतो. रमा मॅडमला किचनमधलं काही कळत नाही, कारण त्या किचनमध्ये कधी जातही नाही, गेले 5 वर्ष त्या किचनमध्ये गेलेल्या नाही आहेत. ही गोष्ट आता त्या मॅनेजरकडनं अक्षयला कळलेली असते, त्यामुळे अक्षय विचार करतो रमा आणि किचनमध्ये का नाही गेली, म्हणजे रमा आणि किचन हे एक वेगळं ट्युनिंग आहे. आणि मग काय झालं, म्हणजे रमा किचनमध्ये न जाण्याचं कारण काय, असे अनेक विचार जे आहे ते आता अक्षयच्या मनात येत असतात आणि त्यामुळे अक्षय विचार करत असतो. दुसरीकडे आता किचनमध्ये तर जायचं असतं, पाऊल ठेवायचं असतं, पण ते कसं काय काय पॉसिबल आहे, कसं करायचं आहे, या गोष्टी काही आता रमाला कळत नसतात. कारण आपल्या मुलीला आपण तर सांगून बसलोय की आपण या सगळ्या गोष्टी तुझ्या मैत्रिणींसाठी मित्रांसाठी करणार आहोत, पण जर आता मला या गोष्टी करता नाही आल्या तर मग मी काय करू, असा विचार करूनच ती तिथे बेडवर बसलेली असते. दुसरीकडे अक्षय जो आहे तो विचार करतो की खरंच रमा किचनमध्ये जात नसेल का. तर त्याच वेळेला आता अक्षय ना तो रमाची ती मुलाखत पाहतो, ज्यामध्ये रमाने सांगितलेलं असतं की ती आणि किचनचा काही संबंध नाही आहे. हे ऐकूनच अक्षय जो आहे तो चकित झालेला असतो आणि त्या मुलाखतीत तिला हेही विचारलेलं असतं की तुम्ही किचनमध्ये का जात नाही, काही संबंध आहे का किचनमध्ये न जाण्याचा. त्यावर तिने सांगितलेला असतो या सगळ्याशी माझा भूतकाळाचा संबंध आहे, त्यामुळे सध्या तरी मी किचनमध्ये जात नाही आणि या प्रश्नाचं खोलवर उत्तर मी काही देऊ शकत नाही. मग भूतकाळातली गोष्ट म्हणजे अक्षय विचार करतो माझ्यामुळे हिने किचनमध्ये जायचं बंद केलं आहे, असं काय झालं होतं, म्हणजे चूक हिने केली आहे आणि सगळं काही बिल माझ्यावर, मलाच काही कळत नाही आहे, काय चाललं आहे का हे, असा आता अक्षय विचार करत असतो. पण नाही, ही जर खरंच किचनमध्ये जात नसेल तर ही आता आमच्या मुलीसाठी कसं काय बनवणार आहे सगळं, खरंच हिला ना इन्करेजची गरज आहे, मग करू का तिला कॉल, काय करू, असे अनेक विचार अक्षयच्या मनात येत असतात. दुसरीकडे रमा आपल्या रूममध्ये विचार करत बसलेली असतानाच पार्वती आजी तिथे जाते. पार्वती आजी तिथे गेल्यानंतर रमाला म्हणत असते, रमा काय झालं आहे, कसला विचार करतेस एवढा, काही प्रॉब्लेम आहे का. रमा म्हणते की काही नाही पार्वती आजी. रमाला आता पार्वती आजी म्हणतात काय झाले सांग ना, म्हणजे तू अजूनही स्वयंपाकाला गेली नाही आहेस आणि तू अजूनही इथे बसलीस म्हणून म्हटलं. त्यावर रमा म्हणते की तुम्हाला कसं सांगू, काय सांगू, मला खरंच कळत नाही आहे आई पार्वती आजी. तर पार्वती आजी म्हणते काय झाले काय ते तरी सांग. तर पार्वती आजीला तर रमा म्हणत असते की काय ना, जेव्हापासनं मी मुकादमांचं घर सोडलं तेव्हापासनं मी किचनमध्ये जायचं सुद्धा बंद केलं, कारण जेव्हा मी किचनमध्ये जायची काहीतरी करायची तेव्हा मला आपल्या सगळ्यांचीच यांची खूप आठवण यायची आणि मग मी पुन्हा त्या ट्रॉमामध्ये जायची आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी मला एका पॉईंटला नको असायच्या आणि म्हणूनच मग मी ठरवलं की नाही किचनमध्ये जायचं नाही काही झालं तरीसुद्धा, आणि म्हणूनच मी किचनमध्ये जायचं बंद केलं आणि या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिले, असं देखील रमा आता सांगू लागते. आणि ते हे सगळं सांगताना रडत असते, कारण जो काही त्रास आहे तो शेवटी तिला होत असतो आणि त्यामुळे तो त्रास जेव्हा होत असतो तिला, रमा जी आहे ती या सगळ्याबद्दल पार्वती आजीला बोलत असते. जेव्हा रमाकडनं हे सगळं ऐकायला भेटतं ना, तेव्हा मात्र आता पार्वती आजी जी आहे ती पाहतच राहते. पार्वती आजीच्या लक्षात येतं की नाही खरंच आपल्याकडनं खूप मोठी चूक झालेली आहे आणि त्यामुळे पार्वती आजी रमाची माफी मागू लागते आणि या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झाल्या आहेत आणि खरंच मी तुझी खूप दोषी आहे, कारण या सगळ्या गोष्टी माझ्यामुळेच घडल्या आहेत, कारण मीच तुला या सगळ्यामध्ये नावं ठेवली, तुला या घरामध्ये ठेवलं नाही आणि त्यामुळेच हे सगळं झालं आणि याला सर्वस्वी जबाबदार मी आहे.
जमलंच तर मला माफ कर देखील आता पार्वती आजी जी आहे ती रमाला बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींना ती म्हणते ना, तेव्हा मात्र आता इकडे अक्षयही विचार करत असतो. अक्षय म्हणतो की नाही, हीच ती वेळ आहे रमाला एनकरेज करायची. रमाला तो व्हॉइस नोट पाठवतो आणि म्हणत असतो की तू आपल्या मुलीसाठी आज काहीतरी युनिक बनवणार आहे. मला माहिती आहे तू नेहमीच बनवतेस, पण तरीसुद्धा माझ्याकडनं तुला ऑल द बेस्ट. तू आपल्या मुलीसाठी काही करू शकतेस हे देखील मला माहिती आहे. हे सुद्धा त्याने आता रेकॉर्डिंगमध्ये म्हटलेलं असतं. आणि आता पार्वती आजी तिकडनं निघून गेल्यानंतर रमाला अक्षयचं ते रेकॉर्डिंग येतं. रमा आता रेकॉर्डिंग ऐकते आणि त्यामुळे ती खूप जास्त खुश असते, कारण तिला तितका आनंदही झालेला असतो. कारण शेवटी तिच्या आयुष्यात जे काही प्रसंग घडत असतात त्यामध्ये आता अक्षय तिला सपोर्ट करत असतो. त्यामुळे तिलाही खूप छान वाटत असतं की चला, अक्षय आपल्याला ह्या नाही त्या कारणामध्ये सपोर्ट करतोय. आणि त्यामुळे ती सुद्धा विचार करते की नाही, आता आपण आपल्या मुलीसाठी करायलाच हवं. आणि म्हणूनच ती किचनमध्ये जायचा निर्णय घेते. पण दुसरीकडे आता जी मालविका असते ना, ती लगेच इरावतीला येऊन सांगते. त्या रमाला काहीच वाटलं नाही आहे, ती किचनमध्ये सुद्धा एंटर झालेली आहे. मग आता काय, मग आता इरावती म्हणते की मालविकाला सोपं आहे, आता आपल्याला एकच काम करायचं आहे. ती जे काही करेल ना ते सगळं काही खराब करायचं, तिला व्यवस्थित काही करूच द्यायचं नाही, म्हणजे आपला प्लॅन सक्सेस होईल, असं देखील इरावती आता मालविकाला सांगते. त्यावर मालविकासुद्धा या सगळ्या गोष्टी करायला तयार होते. म्हणजे मालविका म्हणत असते की हो, तुझं अगदी बरोबर आहे, तू जे काही म्हणतेस ते आपण त्याच पद्धतीने करूया. त्यांचं हे सगळं बोलणं होतं. तर मालविकाला इरावती प्लॅनिंग सांगते की ती सगळं कसं काही खराब करायचं आहे, म्हणजे तिचा अजून त्या मुलीच्या समोर बदनामी होईल तिची, आणि ती मुलगीच तिला ॲक्सेप्ट करणार नाही, असं काहीसं त्यांचं आता सुरू असतं. आणि त्यामुळे त्यांची आता मांडणीसुद्धा सुरू असते की असं करायचं तसं करायचं या सगळ्या गोष्टींची. आणि त्यामुळे आता इरावतीने सांगितल्यामुळे इकडे मात्र आता मालविका खूप जास्त खुश असते. तर आता रमा कसं बसं धाडस करून किचनमध्ये यायचं ठरवते. हळूहळू दबक्या पावलांनी ती आता किचनमध्ये आलेली असते. आणि जेव्हा ती आता किचनमध्ये येते तेव्हा मात्र ती आता किचनमध्ये येऊनसुद्धा वाट बघतच उभी असते. काय करू काय नाही, खरंच मी सगळ्या कामाला लागू का, हे विचार तिच्या डोक्यात सतत फिरत असतात. आणि त्यामुळेच ती आता एप्रॉन तर बघते समोर, पण काय आता मी करायचं आहे का, मी या सगळ्यात हात घालायचा आहे का, कारण तिला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आठवणार. अक्षयसोबत घालवलेला तो वेळ, या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. आणि त्यामुळेच आता ती जरा विचार करत असते. पण त्याच वेळेला आता तिच्यासमोर रमा, म्हणजेच पहिली 2 वेल्यामाली रमा येऊन उभी राहते. आणि ती मात्र आता म्हणू लागते की काय झालं आहे रमा, तू याआधीसुद्धा उत्तम स्वयंपाक करायचीस, मग आता काय झालं आहे. पण रमा जी आहे ती रडून म्हणत असते की तुलाही माहिती आहे मी उत्तम स्वयंपाक करत होती, मी अन्नपूर्णा होती, मला खूप जण बोलायचे, पण आता मी या सगळ्यापासून लांब राहते, कारण या सगळ्या गोष्टी आहेत ना मला नकोशा वाटतात. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये मला सगळ्या गोष्टी आठवतात भूतकाळातल्या अक्षयसोबत घालवलेल्या. त्यावर आता तू लग्नाच्या आधी तर सुगरण होतीस, तू डबे पोचवायचं काम करायचीस, उत्तम जेवण बनवायचीस, आईला एवढी मदत करायचीस, आणि आता तू या सगळ्यामध्ये कमी पडतेस. म्हणजे तुला असं वाटते की तू काहीतरी चुकीचं करतेस. नाही गं नाही, तू जे काही करतेस ना ते एकदम परफेक्ट करतेस. म्हणजे कसं, तू आतापर्यंत खूप उत्तम स्वयंपाक केला आहेस ना, मग आतासुद्धा तुला तसाच स्वयंपाक करायचा आहे, तुला कुठेही मागे हटायचं नाही आहे, असं देखील आता इकडे असणारी ती रमा जी आहे ती या रमाला समजावत असते. आणि म्हणत असते की तू विसरतेस का, जेव्हा खूप जास्त मोठा पाऊस पडत होता तेव्हा तू आणि अक्षय जेव्हा बाहेर फिरायला गेला होतात तेव्हा तुला आठवते का, त्या भजीवाल्याकडे तुला भजी खायची होती, पण त्या भजीवाल्याला तू स्वतः सांगितलं होतंस की काका मी तुम्हाला भजी बनवून देऊ का. आणि त्यावेळेला तू आणि अक्षयने मिळून किती छान तिथे भज्या केल्या होत्यास, वडे केले होतेस. आणि या सगळ्या गोष्टी तू कशा काय विसरू शकतेस, तू उत्तम स्वयंपाक करू शकतेस. मग आता काय होतंय तुला. नाही, तुला तुझ्या मुलीसाठी हेल्दी नाश्ता करावाच लागेल, कारण तिचे फ्रेंड्स येणार आहेत. असा देखील आता रमा कुठेतरी मनातल्या मनात जो आहे तो आता विचार करत असते. आणि जेव्हा या गोष्टींचा ती विचार करते ना तेव्हा मात्र आता ठरवते की चला, आपण ही जी रमा बोलते त्या पद्धतीने वागायचं. आणि त्यामुळेच तिने आता ठरवलेलं असतं की आपण आपल्या कामाला लागूया.
कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की तिच्या किचनशी खूप जास्त ट्युनिंग जुळलेलं असतं. म्हणजे पहिल्यांदा अक्षय आणि रमासुद्धा मिळून किचनमध्ये बऱ्याच काही गोष्टी बनवायचे आणि त्यामुळेच आता तिला या सगळ्या गोष्टी करणं जड जात असतं. किचनमध्ये गेलं की त्याच सगळ्या जुन्या गोष्टी आणि हा सगळा प्रसंग आठवत राहील. या सगळ्या गोष्टींमुळे ती इतके दिवस किचनपासून लांब होती. पण आता नाही. आता काही झालं तरी किचनमध्ये आपल्याला पुन्हा एंटर करावं लागेलच, असाच ती आता विचार करत असते. आणि म्हणूनच ती ठरवते की नाही, आपण किचनमध्ये जाऊया. त्याच वेळेला तिला हा प्रसंगसुद्धा आठवतो की ज्या वेळेला दोघंही जण घराबाहेर पडले होते, चाळीत राहत होती, तेव्हासुद्धा कशा परिस्थितीत कसं काही सगळं मॅनेज करायची दोघंही जणं. आणि तेव्हाही पैसा नव्हता, अक्षयकडे कामही नव्हतं, तेव्हासुद्धा ते दोघंही जणं मिळेल ते काम करायचे. आणि त्यावेळेलासुद्धा तिने बरंच काम केलं होतं, तिला ऑर्डरसुद्धा मिळायच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आता तिला उपरती होते आणि या सगळ्या गोष्टी आठवू लागतात आणि ती त्या सगळ्या गोष्टींचा आता विचार करू लागते. पण त्याच वेळेला आता ती ठरवते की नाही, आपण करायला हवंच काही झालं तरी. आणि म्हणूनच ती आता आपल्या अंगावर तो किचनमध्ये असलेला एप्रॉन घालते आणि चला आता कामाला लागूया. आणि असं बोलून कामाला लागायचं तिचं ठरतं. कारण समोर असलेल्या 2 वेण्या घातलेल्या रमाने तिला खूप जास्त एन्करेज केलेलं असतं. त्याचसोबत असणारा अक्षयचा मॅसेज यानेसुद्धा तिला आता खूप जास्त या सगळ्यामध्ये मदत होत असते. त्यामुळे ती आता खूपच खुश असते आणि ती किचनमध्ये आता कामाला लागते. किचनमध्ये ती कामाला लागणार तेवढ्यातच तिथे आता तारा आलेली असते. हे तारालासुद्धा ना मुद्दामूनच त्या इरावतीनं पाठवलेलं असतं. तारा तिथे येते आणि आता म्हणू लागते की एकतर बाहेरून काही ऑर्डर करायला देत नाही आहे आणि वरून आता या सगळ्या गोष्टी नाही आहे, मी काहीच एक्सेप्ट करणार नाही आहे. काही झालं तरीसुद्धा मला ना करावंच लागणार आहे, त्यामुळे माझ्यामध्ये येऊ नका, मला काय करायचं आहे ना ते मला करू दे, असं तारा बोलून ती आता ॲपल कट करत असते, बनाना कट करते आणि ती स्मूदी करत असते. तिथे काही दूध ठेवलेलं असतं ते सुद्धा ती वापरत असते. आणि जेव्हा ती हे सगळं यूज करत असते ना तेव्हा ती सरळ सांगते की मला पार्ससुद्धासाठी स्मूदी बनवायची आहे, त्यामुळे हे दूध घेऊ नकोस, मला सगळं काही करायला लागतं, कारण आम्हाला बाहेरून ऑर्डर करायचं तू बंद केलं आहेस, मग या सगळ्या गोष्टी तर आम्हाला घरात तरी खाऊ दे, असं म्हणून ती मुद्दामून रमाला डिस्टर्ब करत असते. रमा या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही, ती फक्त आता पाहत असते. आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी जेव्हा तिच्या लक्षात येतात त्यामुळे ती आता शांत असते. तर इथे मात्र आता मुद्दामूनच हे सगळं तारा करत असते. ताराला माहिती असतं की या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करू ना तेव्हा हिला त्रास होईल, म्हणूनच ती शांत बसूनच ती गेम करायचं ठरवत असते. कारण तिला माहिती आहे की हिला त्रास कसा द्यायचा आणि इरावतीने ह्या सगळ्याबद्दल सांगितलेलंच असतं. त्यामुळे ती मुद्दामून किचनमध्ये येऊन त्रास द्यायचा प्रयत्न करत असते. ती आता तिची स्मूदी वगैरे बनवून होते, ती घेऊन जाते आणि जेव्हा ती घेऊन जाते ना तर किचनमध्ये तसाच पसारा सगळा काही असतो. रमा तर आता तिच्याकडे पाहू लागते आणि रमा जेव्हा आता ते सगळं काही पाहत असते तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फक्त बघत असते. दुसरीकडे आता इकडे आरोहीसाठी तिने सगळा स्वयंपाक केलेला असतो आणि त्यामुळेच आता सगळा स्वयंपाक केल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या काहीतरी मिसेस असतात. इरावतीने त्यामध्ये गडबडसुद्धा केलेली असते आणि जेव्हा इरावती त्या सगळ्यामध्ये गडबड करते ना तेव्हा मात्र आता ते सगळं जेवण जे आहे ते खरं तर खूप घाणेरडं होतं आणि त्यामुळे रमाला आणि आरोहीला बरीच नावं ठेवली जातात. आणि त्यामुळे आता ती गडबड केल्यामुळे तर फ्रेंड्स तर आता आरोहीचं निघून गेलेले असतात, त्यामुळे खूप जास्त वाईट जे आहे ते आरोहीला वाटतं. आरोही रमाला नावं ठेवत असते की आई तुझ्यामुळे सगळं झालं आहे. त्याच वेळेला इरावती जी आहे ती मात्र आता अक्षयला म्हणत असते की बघितलंस का मुलांना किती नाराज झाली आहेत मुलं आणि हे सगळं ना ह्या रमामुळे झालं आहे. मी तर विचार करते तू मालविकासोबत लग्न कर, म्हणजे सगळं काही ठीक होईल, असं इरावती अक्षयला सांगू लागते. तर अक्षय रमाकडे पाहत असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.